मंडळी, आरसीबी एक अशी टीम आहे जी 17 वर्ष फक्त स्वप्न बघत होती आणि शेवटी गेल्या वर्षी त्यांनी इतिहास घडवला आणि ट्रॉफी उचलली. पण खरी गोष्ट आता सुरू होते, कारण यावेळेस आरसीबी मैदानात उतरणार आहे डिफेंडिंग चॅम्पियन्स म्हणून. आता प्रश्न एकच आहे की आरसीबी हा किताब पुन्हा जिंकू शकते का, की प्रेशरमध्ये पुन्हा एकदा ते चुकणार. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरसीबीच्या 2026 स्क्वॉडचं पूर्ण अनालिसिस करणार आहोत. त्यांची ताकद, त्यांची कमकुवत बाजू आणि या सीझन मध्ये त्यांची खरी किती जास्त चान्सेस आहेत ट्रॉफी जिंकण्याचे हे बघणार आहोत. ओपनिंगला आपल्याला दिसणार आहेत विराट कोहली आणि फिल सॉल्ट. विराट कोहली बद्दल काही बोलायची गरज तर नाहीच आहे. तो फक्त रन करत नाही तर तो मॅच कंट्रोल करतो. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी आपला स्ट्राईक रेट सुद्धा खूप जास्त इम्प्रूव्ह केलाय आणि आता तो फक्त अँकर नाही तर एक अग्रेसिव्ह मॅच विनर झाला आहे. फिल सॉल्ट बद्दल बोलायचं झालं तर त्याचा फॉर्म थोडा कन्सर्निंग आहे, पण हा तोच खेळाडू आहे जो एका मॅच मध्ये संपूर्ण गेम फिरवू शकतो. नंबर 3 वर आपल्याला देवदत्त पडिक्कल दिसणार आहे. हा खूप जास्त इम्पॉर्टंट ठरणार आहे, कारण तो लेफ्ट हँड ऑप्शन देतो आणि टॉप ऑर्डरला स्टेबिलिटी आणतो. पण इथे सगळ्यात मोठा प्रेशर असेल तो म्हणजे कॅप्टन रजत पाटीदारवर. गेल्या वर्षी त्याने चांगली सुरुवात केली होती, पण कन्सिस्टन्सी मेंटेन करणं त्याच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण या टीम मध्ये इतके मोठे प्लेयर्स आहेत की जर तो रन्स करत नसेल तर प्रेशर लगेचच वाढेल. आता मिडल ऑर्डर्स कडे जर बघितलं तर इथे आरसीबी कडे खूपच डेंजरस फायर पॉवर आहे. टीम डेव्हिड, जितेश शर्मा आणि शेफर्ड हे 3 खेळाडू शेवटच्या ओव्हर्समध्ये कोणत्याही बॉलिंग अटॅकला पूर्णपणे तोडू शकतात. जर हे तिघे 4-5 ओव्हर्स क्रीजवर टिकले ना तर 220-230 स्कोर जो आहे तो खूप इझिली पॉसिबल आहे. आरसीबीची स्ट्रॅटर्जी अगदी क्लिअर दिसते. बॅट डीप आणि अपोजिशन पेक्षा जास्त रन्स बनवणं. या स्ट्रॅटर्जीमध्ये ऑलराऊंडर्स खूप इम्पॉर्टंट ठरतात. कृणाल पांड्या हा प्लेअर खूप अंडररेटेड जरी असला, पण तो बॅट आणि बॉल दोन्हीने मॅच जिंकवू शकतोय. त्याच्यासोबतच शेफर्ड सुद्धा टीमला बॅलन्स मिळवून देऊ शकतो. तसेच जेकॉब बेथल आणि व्यंकटेश अय्यर सारखे ऑप्शन्स जे आहेत ते देखील टीमला फ्लेक्झिबिलिटी देतात, जे सिच्युएशन नुसार उपयोगी कदाचित पडू शकतात. पण आता येतो सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क की आरसीबीची बॉलिंग. गेल्या वर्षी आरसीबीची बॉलिंग अनएक्सपेक्टेडली स्ट्रॉंग होती, खास करून हेझलवूड, भुवनेश्वर कुमार आणि यश दयालमुळे. पण या वर्षी सुरुवातीला हेझलवूड अवेलेबल नाहीये आणि त्याची अब्सेन्स खूप मोठा इम्पॅक्ट टाकू शकते. भुवनेश्वर कुमार अजूनही एक्सपिरियन्स्ड आहे, पण एज फॅक्टर आहे आणि यश दयालचा फिटनेसवर सुद्धा क्वेश्चनच आहेत. यामुळे आरसीबीला यंग बॉलर्सवर रिलाय करावं लागणार आहे, जसं की नुवान आणि जेकॉब डफी यांसारखे ऑप्शन्स आहेत. पण आयपीएल सारख्या हाय प्रेशर लीग मध्ये एक्सपिरियन्स जो आहे तो खूप जास्त महत्वाचा असतो. म्हणूनच असं वाटतंय की या सीझन मध्ये आरसीबीची बॅटिंग पुन्हा एकदा बॉलिंगला कव्हर करणार आहे. आता जर आपण की फॅक्टर्स बद्दल बोललो तर आरसीबीचा परफॉर्मन्स 4 गोष्टींवर डिपेंड असेल. विराट कोहलीचा फॉर्म, रजत पाटीदारची कॅप्टन्सी, हेझलवूडची अवेलेबिलिटी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे टीम एफर्ट्स. कारण गेल्या वर्षी आरसीबीने टीम म्हणून खेळलं होतं आणि वेगळ्या वेगळ्या प्लेयर्सने मॅचेस जिंकवून दिले होते. तर आता तुम्ही ओव्हरऑल जर पाहिलं तर आरसीबी अजूनही खूप जास्त स्ट्रॉंग टीम तर आहेच आणि त्यांची बॅटिंग वर्ल्ड क्लास आहे. बॅलन्स खूप चांगला आहे, पण बॉलिंग थोडीशी चिंता वाढवणारी आहे. जर त्यांनी ही विकनेस मॅनेज केली तर आरसीबी नक्कीच बॅक टू बॅक चॅम्पियन्स होऊ शकते. आता तुम्हाला काय वाटतंय, आरसीबी टायटल डिफेंड करेल का आणि या सीझन मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा ऑरेंज कॅप जिंकेल का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.